नमस्कार. तुम्ही तर मला ओळखताच. मी रुद्र प्रकाश कोळेकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यचित्र सादर करणार आहे आणि त्या नाट्यचित्राचं नाव आहे जाहिरातबाजी. हुश झाले एकदांचं पाठांतर. तर चला टीव्ही बघू. जाहिरात जाहिरात जाहिरात. कितीही चॅनल बदला ते त्याच जाहिराती. नुसता कंटाळा आला मला तेच बघून. काय म्हणालात? काय वाईट आहे त्यात? अहो काही चांगले आहे सांगा जरा. एक जाहिरात मेली खरी नाही, परवाचीच गोष्ट. आमच्या कमलाबाई जोर जोरात भांडी घासत होत्या. तर मी त्यांना म्हणालो, अहो कमलाबाई, असा विंबार घ्यायचा आणि असा फिरवायचा की झाली कडे साफ. तर त्या मलाच म्हणाल्या, बाबा रे बाबा, आता तू शिकव मला काम कसं करायचं ते. जाऊ दे, कोरं काय हवं ते असे म्हणून मी तिथून निघाले. जाता जाता ताईच्या खोलीत डोकावले तर ताई साहेब आपला चेहरा अशात निरखत बसले होते. मी तिला म्हणालो, अगं लाव फरेल लावली आणि हो चुटकी सारखी गोरी माझ्यासारखं. तर ती मलाच म्हणाली, ए तूच लाव किलो वर, मी म्हणजे मला काही करायचं ते. म्हणतात ना, ज्याचे करायला जावे भले तो म्हणे माझेच खरे. या आईला तर माझं काही पटत नाही. मी तिला म्हणालो, आई भूक लागली आहे, प्लीज मॅगी करतेस 2 मिनिटात त्या जाहिरातीसारखी. तर ती मलाच म्हणाली, अरे तो पॅकेट उघडायला 2 मिनिटं लागतात, आता 15 मिनिटं काही मागू नकोस. बरं, मग मी म्हणालो, आई तिथं हॉर्लिक्स तरी दे, म्हणजे बघ माझी उंची कशी सुरगणी वाढते ते. आणि हो, मी तरी अन्नपूर्णातच वापरतेस ना. हा, निदान अभ्यास न करता कलेक्टर तरी होता येईल. तर ती खेकसलीस माझ्यावर. गधेडा, आगाऊपणा वाढलाय तुझा. परवा मी शेजारच्या जोशी काकांना हॉट अटॅक आला. मी काकूंना म्हणालो, सफोला तेल नाही का वापरायचे. तर त्यांनी डायरेक्ट आईकडे तक्रार केली, तुमच्या मुलाला बोलायचे काय पोचच नाही. बरं, किती चांगले असतात ते कंपनी. कशावर काय फ्री देतात. बूस्ट बरोबर पाण्याची बाटली, साबणावर सोन्याचे नाणे फ्री, हे ते. एकदा मी बाईंना विचारले देखील, तुम्ही इतिहासावर मला भूगोलाचे मार्क्स फ्री देता का. तर त्यांनी माझ्यावर डोळे वटारले आणि म्हणाले, काय त्या डोकं चालवण्यापेक्षा अभ्यासात चालव. येतो तर मग मला थोडेसे बडबडण्यावर अभ्यास फ्री मिळणार आहे. खोटे जाहिराती. धन्यवाद.